नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत. तुम्ही पाहता श्रीकांत युट्यूब चॅनल. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा पुढील जो काही हप्ता आहे तो महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, कोणकोणत्या महिलांना हा जो काही हप्ता आहे तो पडणार आहे, जमा होणार आहे, तर याविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा, जेणेकरून अशीच आपल्यापर्यंत नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी कोणकोणत्या महिला अपात्र राहणार आहेत तर इथे जाणून घेऊया. ज्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे अशा महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे, वगळण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे अशा महिलांना सुद्धा, म्हणजे इन्कम टॅक्स पे करतात अशा महिलांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ज्या कुटुंबातील सदस्य कर्मचारी वगैरे व त्यांचे उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असेल, 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्यांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ज्या महिलांना 1500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेची पेन्शन वगैरे शासनामार्फत दिली जाते, जसे की निराधार असेल किंवा कुठलीही योजना असेल, या योजनेतून तुम्हाला पेन्शन जर मिळत असेल तर अशा सुद्धा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित माजी खासदार आमदार असेल तर अशा आमदार खासदार असेल माजीसुद्धा, तरीसुद्धा या महिलांना पण या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत अशा सुद्धा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. त्याचसोबत ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर सोडून कुठलेही वाहन असेल, सदस्याच्या नावावर असेल, नोंदणीकृत झालेली असेल, तर अशा महिलांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. या सर्व काही महिला आहेत यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. यापैकी कुठल्याही तुम्ही पॉईंटमध्ये बसत नसाल तर तुम्ही पात्र योजनेसाठी आहात. तर अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.